मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे याच्यासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी एल्गार पुकारलेला आहे आणि आता थेट मुंबई येथे आझाद मैदान या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने मराठा बांधव जे तर ते त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांची जेवणाची व्यवस्था जी आहे तर ती नाशिकच्या येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात वर जबाबदारी देण्यात आलेली आहे। या ठिकाणी येवला आणि लासलगाव या परिसरातून मोठ्या प्रमाणात भाकरींचा चपाती जे आहे तर त्या आणण्यात आलेल्या आहेत। या ठिकाणी काही येवल्याची आहेत आणि काही लासलगाव या परिसरातले कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मला हे सांगा की तुम्ही जेवणाची जी व्यवस्था करण्यात आलेली आहे तिथून जेवण घेऊन तुम्ही मुंबईला चाललेत, काय सांगाल? असं आहे, एक भाकरी समाजासाठी आपल्या मराठा बांधवांसाठी याप्रमाणे येवले लासलगाव मतदारसंघातनं प्रत्येक गावातनं या ठिकाणी साधारणतः 7 ते 8 टेम्पो भरतील एवढ्या भाकरी घेऊन आम्ही मुंबईला त्या पोहोच करणार आहोत। याचं कारण असं आहे का त्या ठिकाणी जे बांधव येणार आहेत ते 2 दिवसाची साधारणतः तयारी करून आले असतील, परंतु त्याच्यानंतरची रसद ही नाशिक जिल्ह्यातनं या मुंबईमधल्या आंदोलनाला आम्ही पुरवणार आहोत। आज झाल्या, परंतु जोपर्यंत हे आंदोलन चालेल तोपर्यंत या भाकरी आम्ही मुंबईमध्ये पोहोच करणार आहोत। मला सांगा, मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मराठा बांधव जे तर त्या ठिकाणी आलेले आहेत, भाकरी आणि जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली, काय सांगा? नाही, निश्चितच मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मुंबईमध्ये मराठा समाज संपूर्ण महाराष्ट्रातून एकत्रित झालेला आहे आणि त्यामुळं एवढ्यांची तो व्यवस्था त्या ठिकाणी होऊ शकत नाही, पण जेवढं शक्य आहे तेवढं करण्याचा प्रयत्न हा संपूर्ण नाशिक जिल्ह्याने ती जबाबदारी स्वीकारली होती आणि त्याला एक हातभार लावण्याचं काम लासलगाव असेल, परिसरातील काही गावं असतील, त्यांनी भाकरी प्रत्येक घरातून गोळा करून देण्याचा प्रयत्न हा केलेला आहे। भाकरी चपातीचं आव्हान केलेलं आहे तुम्ही लोकांनी, तर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो, काय सांगा? मुळातच हे आंदोलन सुरू होण्याच्या अगोदरच स्वतः जरांगे पाटील आपल्या मतदारसंघात येऊन त्यांनी समाजामध्ये आंदोलनासंदर्भात प्रबोधन केलं आहे आणि स्वतः जरांगे पाटलांनी इथं येऊन आव्हान केल्यामुळे प्रचंड असा उत्साह तरुणांमध्ये असून कोणालाही न सांगता प्रत्येक गावातून साधारणपणे 15 ते 20 टेम्पो भरतील इथपर्यंत भाकरी जमा झालेल्या आहे आणि आज आंदोलनाचा हा शेवटचा टप्पा असून अभी नाही तो कभी नाही ह्या इराद्यानं आम्ही सगळे मुंबई के कूच करत आहोत आणि विजयी गुलाल घेऊनच पुन्हा मतदारसंघात येऊ असं आश्वासन आम्ही तरुणांना दिलं आहे आणि मनोजदादांसोबत आंदोलनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्यासोबत राहू। एकंदरीत पाहता एक भाकर समाजासाठी हे ब्रीद ओक्यानुसार मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधव जोरदार घोषणाबाजी करत अभी तो नाही कभी नाही अशा पद्धतीने या ठिकाणावरून आता ते मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। उमेश पारिक, TV9 मराठी, विंचूर, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।